पाहायला मिळते सुंदर असं नियोजन आयोजन। डगआउट मध्ये बघा कुठल्या प्रकारचा कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाहीत। मगाशी सिंचुरी टीमला 2 धावेची पेनल्टी लागलेली आहे, कुठलाच कॉम्प्रोमाइज आम्ही करू नये। एखादा निर्णय पेंडिंग वगैरे आला तर आपण डगआउट सोडू नका। दोन्ही टीमला पुन्हा सूचना आहेत, क्रिकेट टुर्नामेंट आपण मोठी खेळत आहेत, नियम जे आहेत ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे, कारण कुठले ॲडजस्टमेंट आम्ही करू नये। शिरडोन संघ आणि त्याच्यानंतर आता भाल संघ खेळतोय। आजच्या लास्ट मॅचमध्ये जे संघ खेळण्यात येणारे 32 टीम सगळ्यांना आम्ही त्याच गोष्टीची सूचना करतोय की कुठल्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट इकडे नियमाबद्दल करणार आहोत। जर तुम्ही शिस्तीचं जर पालन केलं नाहीये, बेशिस्तपणा इकडे वापरलात तर मग तुम्हाला फायनलाइज केलंच जाईल। आणि मगाशी आपण तेच बघितलं। एक 5 मिनिटांमध्ये मॅचला करूया सुरुवात। तद्वर एक चांगलं सुंदर ऐकूया आपण सॉन्ग। असतील त्यांना पुन्हा तुम्ही सांगा की तुम्ही डगआउट सोडा। जर आपले कोणी सहकारी आले असतील तर आपण आमच्या व्हीआयपी डाईज वरती या। कालू व्हीआयपी डाईज वरती या, स्टेज आपल्या करीत आहे। भालगाव पूर्ण असेल तर पूर्ण भालगावने इकडे येऊन बसा, त्यांना डिस्टर्ब करायला जाऊ नका प्लीज। खेळाडू कक्षामध्ये भालगावाच्या सगळ्या गावकऱ्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या। स्टेज भरपूर मोठा आपल्या सगळ्यांकरिता आम्ही इकडे बांधलेला। शिरडोन गावचे कोणी जर आले असतील त्यांना विनंती की आपण देखील आमच्या व्हीआयपी डाईज वरती विराजमान व्हा। शिरडोनचे काही प्लेयर्स आलेले आहेत, काही त्यांचे गावकरी आलेले आहेत। दिनेश चला दिनेश आणि विनोद या, आपण देखील आपलं हार्दिक आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आमचे भालगावचे कोणी जर ज्येष्ठ आला असाल तर त्यांना देखील विनंती की आपण देखील व्हीआयपी डाईज वरती यायचं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। बघा उद्या स्पर्धेचा असणार आहे दुसरा दिवस, अर्थातच मंगळवार, आणि उद्या मकर संक्रांत देखील असणार आहे। आणि उद्या वेळेवरती सगळ्या टीमनं रिपोर्ट करा, बरोबर 8:45 वाजता पिसवलीचे कॅप्टन आणि दौरलेचे कॅप्टन आपण संपर्क साधायचं। उद्या पहिला सामना आहे, सेकंड मॅच असणार आहे कोळवलीच्या अगेन्स्ट दिवेसापाडा इन ॲक्शन मध्ये सेकंड मॅचमध्ये। थर्ड मॅचमध्ये पिंपलाशच्या अगेन्स्ट कोपर संघ खेळणार आहे आणि चौथ्या मॅचमध्ये आशिळे संघ येतोय पागड्याच्या पाड्याच्या अगेन्स्ट। ती महत्त्वपूर्ण मॅच। उद्याच्या ज्या 8 टीम आहेत आपल्याला वेळेवरती यावं लागेल, याची आपण नोंद घ्यावी। जर उशिराने पोहोचले तर आपल्याला पेनल्टी लागू शकते। चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात। महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात होतीये। सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय याकरिता महत्त्वपूर्ण मॅच। दोन्ही टीम आज खूप चांगला खेळल्या आहेत, खास करून आपण कौतुक करू भाल बी संघाचे। याच्यानंतर मगाशी बघतो आपण जो सामना जिंकला, प्रति मॅच पाहायला मिळाली। त्या मॅचमध्ये शिरडोन बी संघाने अप्रतिम खेळ केला, तो संघ देखील जिंकलेला आहे आणि आता क्वालिफाय मॅच सुपर 4 साठी। जाऊया कॉम्बॉक्समध्ये, तिकडे असतील आमचे सहकारी समालोचक मित्र। बघा आमचे किशोर शेठ जाधवांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, आमचे गोल्डन मॅन, आणि त्यांच्याकडनं लगेचच अनाउन्समेंट झालेली आहे। बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर। कुठलाही फलंदाज, मग तो फलंदाज बघतो आपण भाल संघाचा असो अथवा शिरडोन टीमचा असो, त्यांच्याकरिता रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। सन्मान्य उद्योजक आमचे किशोर शेठ जाधव यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असणारे कॅश प्राइज तब्बल 5,000 रुपये तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती ते पाहायला मिळतील। जेव्हा सकाळ झाली मॉर्निंगला देखील आपल्यासोबत ते जॉईंट होते उद्घाटन सोहळ्याकरिता, तेव्हा देखील त्याने पारितोषिक लावलं होतं 5,000चं, आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट झालेली आहे। कुठलाही फलंदाज 3 बॉल 3 सिक्सर मारतोय तो रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज। यस, कॉम्बॉक्समध्ये असतील आमचे समालोचक मित्र, बागेश सोबत असतील करण काळन।
क्वालिफाईड मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. विनायक चिकनकर आणि विनोद मडवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मागच्या मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये तन्मयने जास्त धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यामुळे या मॅचमध्ये तेजस मात्रेने जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती उचलली आहे. सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती विनायक चिकनकर. पहिला बॉल फुल टॉस बॉल समोर, ताकदीचा वापर जरूर केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय, फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याला भेदून पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. विनायक चिकनकरचा पहिला चौकार. वाचणारच मंडळी. यंदा क्रॅटेक्स आला होता आपल्या डोंबिवलीला फडकेला दिवाळी पाठच्या निमित्ताने. फार मनोरंजन क्रॅटेक्सने केलं. डीजे ऑपरेटर आहेत सर्वांच्या परिचयाचे. 4 धावांनी सुरुवात झाली. चांगली सुरुवात आहे. खराब बॉल होता फुल टॉस आणि त्यावरती हा चौकार आपण बघितला. विराट 11 बॉल बी साठी. सेकंड बॉल फुल टॉस कदाचित नो असावा, पंचांची मान हल्ली जरूर. बॉल मागे चालले, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल परतला गेला. विनोद मडवी 2 धावा बनवायच्या आहेत आणि ॲक्युरेटली या 2 धावा बनवत असताना आणि पंचांचा इशारा नो बॉल. वेस्ट ऑफ फाईट जास्त होता, कदाचित फेसवरती करण लागला असता. बॉल ॲक्शन रिप्लाय आपण पाहूया, इंटरेस्टिंग असेल. राऊंड द विकेटने फास्टेड फुल टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु फेस वाचला. बॅट जरूर त्याने आडवी केली, परंतु बॅटला हलकस स्पर्श. नोचा इशारा अंपायरचा आणि धावा मिळतात 3. एक्स्ट्रा पेसने टाकण्याचा कदाचित प्रयत्न करतोय तेजस, अथवा मग न्यू बॉलला ग्रीप करत असताना कुठेतरी त्याची व्यवस्थित बोट तिथे फिट नसतील होत. ग्रीप व्यवस्थित त्याला करता येत नसेल सध्या तरी असं वाटतंय. पाहूयात काय घडतंय. फ्री हिट होता, फार चांगला बॉल, पण इथे यावेळेला दिशा भरकटलाय. अंपायरचे इशारा वाईड. फॉलो केलं होतं. बॉलची जी रेंज होती त्या रेंज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कारण विनायक चिकनकर एक शार्प माइंडेड बॅट्समन आहे जो नेहमी रेषेमध्ये येत असतो आणि त्याच्या कानांवरती हा आवाजही आला असावा की फ्री हिटचा बॉल. त्याच्यामुळे त्याच्याकडे मुभा होती. त्या इन्व्हिटेशनला त्याने ॲक्सेप्ट करण्यात आलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही. ऑप्शनच्या बाहेर बॉल पडण्यात आला आणि वाईट बॉलचा इशारा. फ्री हिट ऑन असेल. टीमची धावसंख्या 8, फक्त 1 बॉल फेकलाय तेजस मात्रेने. ही दुसरी चुकी झाली तेजसकडून. टीमची धावसंख्या 1 बॉल समाप्तीनंतर 8. फ्री हिट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय आणि आता अंपायर्स काय दर्शवतील. बीम और बॉल, म्हणजे तेजस मात्रे आता षटक हे कंटिन्यू करू शकत नाही. चुकी झाली. त्याच्यावरती सिक्सर विनायक चिकनकरचा. हा ऍक्शन रिप्ले करून पाहायला मिळतो टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस, जरूर ऍक्शन रिप्ले आपण सध्या पाहतोय. पुन्हा फुल टॉस. मी अगोदर तेच म्हणालो की काय घडतंय. बॉलला ग्रिप करता येत नाही की मग बॉल निसटतोय. या 2 महत्त्वपूर्ण गोष्टी. त्याचं उत्तर त्याला माहीत असेल, पण सध्या तो गोलंदाज बाद झालेला आणि पहिल्याच एका बॉलमध्ये 15 धावा धावफलकावरती. क्वार्टर फायनल तुम्ही खेळताय, ते प्रेशर या मॅचमध्ये ऑलरेडी आहे. आणि पारितोषिक येते आदरणीय उद्योगपती भास्करजी चिकनकर साहेब यांच्याकडून. सामना जर भालगावने जिंकला तर त्यांना 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. भालगाव प्रीमियर लीग जेव्हा 31 आणि 1 जानेवारीला आम्ही कव्हर केली, तेव्हा त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून ती स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. 2 दिवसामध्ये जेवणाची सुविधा 1 दिवसामध्ये प्रमोद सुरगादे परेश म्हात्रे यांनी केली आणि दुसऱ्या दिवसाचा सर्व जेवणाचा जो खर्च होता सर्व खेळाडूंना मान्यवरांना जेवण त्यांच्याच माध्यमातून दिलं गेलं होतं. त्यांची क्रिकेटवरची जी सद्भावना तुम्हाला पाहायला मिळाली. हा सामना जर बालसंघाने जिंकला तर त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सामाजिक क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त आपल्याला मोठा एक सोहळा देखील पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येने त्यांचा मित्र परिवार असेल आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. जीवनजी मात्रे यांचे आगमन झालेले ड्रोन पायलट आहेत आणि त्याचबरोबरने रायडर आहेत. संपूर्ण भारतभर ज्यांनी भ्रमंती केलेली आहे. आपल्या बाईकवरती फ्रीटचा बॉल, कॅच पकडले. चूक कोणी केली तर मी म्हणेन ती गोलंदाजाने केली आहे. कॅच पकडली आणि त्याला माहीतच नव्हतं की हा फ्रीट आहे, त्यामुळे तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आला नाही. पण शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरचं मी कौतुक करेन. फार चांगला जाईल आणि डेरिकेटचा प्रयत्न होता. कधी कधी माइंड करंट डायव्हर्शन होत असतो. जेव्हा जेव्हा आपल्या संघावरती दबाव पडत असतो तेव्हा बहुतांश वेळेला फ्री हिटच्या बॉल असतात. खेळाडूंना त्या गोष्टीची जाण असायला हवी. त्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता, परंतु कॅच जरूर त्याने पकडली. पण फ्री हिटचा बॉल होता, त्याला कदाचित माहीत नसावं, परंतु दुसऱ्या बाजूला हिटही गेला, परंतु तो मिस झाला. हो, या वेळेला आपण पाहतो लॉफ्ट करण्यात आला डीप मध्ये फिल्डर आणि इथे चांगला झेल, फलंदाज बाद.
इम्पॉसिबल असं वाटलं की पॉसिबिलिटी नाहीये, परंतु पाहूयात काय सुंदर कॅच, रिले कॅच आहे. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही कॅच, पायावरती जो वेग होता तो वेग पूर्णपणे त्याने हँडल केला गेला. आपण हँडलिंग करत असताना काय सुंदर जंप होती, कारण समोर बॉल होता. त्याच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याला झेल घेता आला नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जो त्याचा पंजा आहे, पंजाच्या वरती चेंडू पडण्यात आला. त्याच्यानंतर अॅक्युरेटली हातामध्ये एका हाताने त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं. आणि त्याहून जास्त सेलिब्रेशन पहा, दुसरा जो पाठीराख आहे त्याचं सेलिब्रेशन जास्त होतं. 6435 व्हाईट कलरची गाडी आहे, ती मध्ये पार्क केलेली आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते, अर्थातच ट्रॉफिक होते. विनंती करेन त्या वाहन चालकाची गाडी असेल, ज्या वाहन चालकाची असेल त्यांनी लगेचच बाजूला काढायचे. आणि बाल संघ जर या सामन्यामध्ये विन झाला, क्वालिफाय झाला, तर वास्करजी चिकनकर समाजसेवक भालगाव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर पहा, असं वाटतं शिरडोन टीमचा एखादा खेळाडू आहे, त्याची ती गाडी आहे. त्याच्यामुळे कोणाकडे तरी चावी द्या आणि ती गाडी कृपया करून त्या ठिकाणी बाजूला काढायची आहे. चांगला प्रयत्न केला फिल्डरच्या प्रयत्नांना यशही मिळाला गेला. फलंदाज विनोद मडवी लवकर बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आला लीडर प्रमोद सोरखादे. मागे खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कलेक्शन नाही, फिल्डिंग मिसफिल्ड झाली, बॉल मागे झालाय. 2 धावा डेफिनेटली मिळतील, कारण विनायक चिकनकर त्याच्यासाठी सज्जच होता. या बॉलवरती 2 धावा आणि 2 धाव्याने टीमची धावसंख्या 18. हरकत नाही की पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलमध्ये दावा खर्च झालेला, पण तेजस मात्रला डोक्यावरती बर्फ ठेवावं लागेल. क्वालिफायर मॅच आहे, क्वार्टर फायनलमध्ये तुम्ही खेळतात. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, त्यासाठी फार संघर्ष केला. सो या मॅचमध्ये तितकाच मोठा संघर्ष तुम्हाला करायचा आहे. कधी कधी बॅट पॅच येत असतात, परंतु त्याला न डगमगता तुम्हाला करावं लागतं आपलं काम. परंतु इथनं काम करत असताना प्रमोद सोरखादे आपल्या टीमसाठी जोडतोय धावा 4 चौकार. पहिला ओव्हरचा मोठा बेनिफिट आहे, कारण पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला होता. जो चौकार आपण बघितला विनायक चिकनकरच्या बॅटमधून, त्याच्या समोर एक नो बॉल आला, तिथे 2 धावा मिळाल्या. जिथे आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्यांदा विनायक, त्याच्यासमोर दुसरा नो बॉल, म्हणजे एका बॉलवरती 15 धावा आल्या होत्या. तोच बेनिफिट करण या मॅचमध्ये मिळतोय संघ बहालला. नो डाऊट. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, वाईड इज लॉंग ऑन. आशिषचा थोडासा दूर, पहिल्या बॉलवरती सीमारेषा पार चौकार. ऑन साइडला ताकदीचा जास्त वापर नव्हता. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, आशिष होते. त्याच्या डोळ्यासमोर पहिला बाउन्स पडल्यानंतर बॉल अगदी खेळाडू कक्षाच्या समोरून ट्रॅव्हल होत असताना चौकार, आणि चौकार टीमची धावसंख्या 26. येस, असा या स्पर्धेचा आपल्याला पहिला दिवस अनुभवायला मिळतो. मात्र मंडळी, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. ठीक 9:15 रिपोर्ट करा. पिसवली आणि द्वारली यजमान खेळतील पहिल्याच मॅचमध्ये पिसवली संघाच्या विरुद्ध. सेकंड मॅचमध्ये कल्याण पश्चिमेचा संघ असेल कोळिवली आणि त्यांच्या विरुद्ध डोंबिवली पश्चिमेचा देवीचा पाडा. थर्ड मॅचमध्ये भिवंडी पिंपळास आणि त्यांच्या विरुद्ध कोपर. फोर्थ मॅचमध्ये आशळे आणि त्यांच्या विरुद्ध पाकड्याचा पाडा. असे 8 संघ उद्याही खेळणार आहे. सो उद्या यायला विसरू नका. आमदार चषक 2025 पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसामध्ये कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीतल्या दिग्गज टीम उद्या इन ॲक्शन मध्ये असेल. परंतु आम्ही तुमच्यावरती कोणत्या पद्धतीने ॲक्शन घेऊ असं करू नका. जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेनुसार 9 वाजता पिसवली आणि द्वारली ही पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. पहिला षटकाचा खेळ संपला, त्या षटकाला कंटिन्यू करत असताना तन्मयला तुम्ही बघितलं, ज्या तन्मयनं मागच्या मॅचमध्ये 32 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावरती जिम्मेदारी होती, त्याने ते हँडल केली. आता प्रथमेश पाटील आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. एवढा बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते. फिल्डर 2-2 आले समोर, परंतु दोन्ही फिल्डरच्या कॅपमध्ये हा बॉल पडण्यात आला. इथनं विनायक चिकनकरच्या खात्यामध्ये धावा पाहायला मिळते 2. भालगावचे खरं तर उद्योगपती आहेत हेमंतजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन. त्यांची वीटभट्टी मित्रांनो आहे. जर कोणाला विटांची गरज लागली तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबरीने आज जो संघ क्वालिफाय होईल उद्या ठीक तुम्हाला 4 वाजता रिपोर्ट करायचं आहे. उद्या स्पर्धेचा फर्स्ट सेमीफायनलचा सामना देखील या
दुसऱ्या दिवसामध्ये कव्हर करण्यात येईल. आजचे क्वालिफायर उद्या ठीक तुम्हाला यायचंय 4 वाजता. आउट कटर होता, हलका टाकला आणि एज घेऊन विकेट किपर तकदीरने टिपलेला झेल. बालबीला दुसरा झटका. हलक्या पद्धतीने टाकण्यात आला आणि असं म्हटलं जातं ना की व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन. व्हेरिएशन पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॅटची आउटसाइडर एज होती. विकेट किपरच्या अगदी समोर चेंडू खाली जमिनी समांतर त्याने बॉल तो फील्ड केला गेला. येस, वेलकम सूरज जाधव. या गावाने एक सुंदर आवाज दिलाय, जो आवाज अनेक साऱ्या हॉटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ऑर्केस्ट्रामध्ये पाहायला मिळेल. खरं तर हिंदी आणि मराठी गाण्यांचा त्यांच्याकडे ठेवा आहे. त्यांची व्हॉइस क्वालिटी जर आपण पाहिली तर नेहमी तुम्ही त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा ते गात असतात ना तेव्हा चेक करा, सुंदर व्हॉइस क्वालिटी. येस येस, डाऊटच नाही. वर्सटाईल सिंगर आहे. एक बर्थडे पार्टीच्या निमित्तानं मी एका स्टेजला भेटलो होतो सूरजला. संजय दादा पाटील यांचा आय थिंक तो शो होता बर्थडे इव्हेंटमध्ये. बँकर म्हणून होतो आणि ते सिंगर होते. वर्सटाईल सिंगर आहेत. ऑल लॉफ्ट केला ऑन द राइज, लॉंग ऑन द फिल्डर आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार होती है. चांगले गाणे फील करायचे असतील तर सूरज यांना तुम्ही ऐका. परंतु इथनं फिलिंग चांगली झाली. सुचित राणाच्या बॅट मधला तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या बाहेर स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड आणि ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आला. प्रथमेश पाटील समोर टप्पा होता, ना आव देखा ना ताव. बॅट फिरली त्याच वेगाने बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा सिक्सर आणि सिक्सरने टीमची धावसंख्या 34. और दिखा दिया ये बॉल का भाव 6 रन. सुंदर फटके. या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो खरं तर हा खेळाडू. मोठे फटके नेहमी त्याच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा येतात तेव्हा बाल संघ एक चांगल्या स्कोरकार्डच्या दिशेने जात असतो आणि तोच स्कोरकार्ड वाढवणारा हा फटका तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. अजून एक आता समोर मारलाय आदिल लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ क्लिअर करत असताना इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. एक षटकार जर अजून आला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि भावेश मडवी जे सुचित राणीचे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक. ऍक्शन रिप्ले पा. स्लॉट मध्ये आला. हा राणेचा दुसरा रॉकेट होता जो डाऊन दी ग्राउंड गेला. तिसरा रॉकेट जर सीमारेषेच्या बाहेर लँड झाला तर 5,000 देऊन जाईल. विजय वाजवतो गाणे आणि षटकार मारतो राणे. 2 षटकार आलेत बॅटमधून सुचित राणीच्या आणि तिसरा येईल का प्रथमेश पाटील. ऑप्शमच्या बाहेर थोडीशी द्विध्वा मनस्थिती होती. आधी प्रमोट झाला नव्हता परंतु ऑप्शमच्या बाहेर टाकला. थोडासा प्रमोट होण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पायाला बॉल लागून बॉल बाजूला गेला. त्या बॉलवरती एक सिंगल आणि वाईड बॉल. यस, थोडासा वाचण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. स्लॉटमध्ये द्यायचा नव्हता. 2 मागचे बॉल बरोबर समोर पडले होते. हा फॉली यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न पण फार बाहेर पडलाय. दॅट्स वाय हा वाईड आहे. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 सुस्थितीमध्ये आणि हेल्दी रन रेट आहे कारण फक्त 10 बॉलचा खेळ झाला आणि त्यामध्ये 42. मागच्या मॅचची आठवण करून दिली कारण मागची मॅच ही अशी होती फर्स्ट इनिंगमध्ये जिथे चिंचवली संघाने असा स्कोर पुढे नेला होता. प्रमोदसाठी हा बॉल त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. टप्पा पडला. पहिल्या बाउन्सवरती फिल्डरच्या हातामध्ये गेला. जी अपॉर्च्युनिटी होती ना खरं तर सुचित राणेकडे, ती अपॉर्च्युनिटी आता कदाचित त्याला कंप्लीट करण्यासाठी एक सिक्सर मारायचा. तो सिक्सर त्याला पारितोषिक मिळण्यासाठी नव्हे करण तर त्याला या मॅचमध्ये अजून स्कोर कार्ड वाढवायचं आहे. त्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न असावा. करंट रन रेट सध्या 23.45 दाखवतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 92 दाखवत आहे. त्याचं कारण की पहिल्या 11 बॉलमध्ये 43 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. प्लॅटफॉर्म सेट आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये मिस्टेक झाली ना तिथूनच दुखती नस पकडली बाल संघाने. फुल टॉस बॉल आता समोर फोर्स केलाय परंतु फिल्डर आहेत कव्हरच्या दरम्यान. फंबल जरूर झाले. दुसरीचा अटेम्प्ट जरूर करतील आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना चांगला स्कोर कार्ड वाढवला गेला. शेवटच्या बॉलवरती धावा मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 45. संघ गावदेवी विराट 11 बाल.
ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 धावा. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा सन्मानार्थ हे आयोजन आपण पाहतोय आमदार चषकाचं. 45 धावा झालेल्या आहेत. सो आता उर्वरित 2 गोलंदाजांना मिनिमम 15 ते 20 धावा खर्च करायच्या. 60-65 झाल्या तर कदाचित चेस होतील, पण 65-70 प्लस झाल्या तर धावा फार मागात असतील सेकंड इनिंगमध्ये चेस करत असताना. पण ज्या लयमध्ये भाल संघ खेळतोय, स्पेशली टेक्निकल खेळाडू आहे प्रमोद सोरकादे, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 11 आल्यात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली हलक्या पद्धतीने. बॉटम हँडचा वापर फक्त पाहायला मिळाला, जास्त ताकदीचा वापर नव्हता. हलक्या पद्धतीने प्लेस करत असताना डावकुऱ्याच्या खरं तर बॅटरसाठी तुम्ही बघितला मयुरेशचा बॉल चांगल्या रीतीने खोलवर टप्प्याचा, त्याच्यावरती सिंगल आली आहे. त्याला माहिती आहे ऑलरेडी दुसऱ्या बाजूने राणे अटॅक करत आहेत. सो त्याला इन्व्हिटेशन, त्याला आमंत्रित करणं स्ट्रायकिंग एंडला गरजेचं आहे. खरा खेळाडू तोच असतो जो स्वतःच्याही धावा धावतो, दुसऱ्याच्याही धावा धावतो. जर ऑपोनंट बॅट्समन चांगली बॅटिंग करतो तर त्याला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करणं हे आपल्या संघाच्या हितासाठी फार गरजेचं आहे. तेच केलं सध्या सोरखादेने. एज आहे यावेळेला. विकेट किपर आकाश टिपलाय झेल, फलंदाज होईल फेल. 46 for 3. 46 ला तिसरा झटका विराट 11 बालबेला. थँक्यू. सध्या तरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण याच्या अगोदर विनायक चिकनकर बाद झाले. तीही झेल विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आणि ही झेल थोडीशी कठीणच होती करण. परंतु सुचित्राने ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये अटॅक करत होता त्याचा काउंटर अटॅक थांबवण्यासाठी चांगला बॉल जरूर टाकला, परंतु विकेट किपरने चांगलं काम केलं जिथे बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज वैभव म्हात्रे, लेफ्टम बॉलर, त्याच्या अगेन्स्ट फलंदाज 2 जरी बाद झाले लवकर तरी कोणत्या प्रकारचा फरक पडू दिला नाही. हा फटका जर आपण पाहिला, वैभव म्हात्रेचा अटॅक, षटकार. जणू काही आल्या बरोबर वैभव म्हात्रेने फटाका फोडलाय. असा हा फटका. ऍक्शन रिप्ले पहा. फुल लेन, पुन्हा लॉर्ड फोर्सने फटका आहे डीप मध्ये. आशिष सेफ अँड ॲश्युर्ड बीचे 52 ला चौथा झटका बालबी संघाला. खरं तर षटकार मारीला मयुरेशला, त्याच्यावरती त्याचा प्रत्युत्तर खूप चांगला. हा पहा डावकुऱ्या आताच्या खरं तर बॉलरकडे जी क्षमता असते ऑप्शनवरती बॉल टाकण्याची, जेव्हा स्पेशली तो ओव्हर द विकेटने जातो, ऑप्शनचा बाहेर चेंडू होता, तिथे आशिष हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि चौथा फलंदाज बाद झाला. अजून मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिटर आलाय प्रदीप म्हात्रे, मोठ्या मोठ्या स्ट्रोकला तोही मैदानाच्या बाहेर खेळत असतो. दरम्यान नितेशजी जाधव नेवाळी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. दादांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. प्रदीप म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आतापर्यंत चांगला कंट्रोल केला धावा, कारण या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्यात. 2 महत्त्वाचे गडी बाद झाले. याच ओव्हरमध्ये बाद झाला सुचित, याच ओव्हरमध्ये बाद झाला वैभव, ज्याने षटकाराने सुरुवात केली. जी जिम्मेदारी होती कंट्रोल धावा करण्याची, ती जिम्मेदारी मयुरेशने उचलली आहे. प्रदीपसाठी हा बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीपमध्ये लॉंगॉनला तेजस म्हात्रे आहेत. बॉलची फिल्डिंग झाली आहे, स्ट्रायकर एंडवरती फेकी. प्रदीप धावतोय डेंजर एंडला, परंतु सेफ. मी अगोदरच म्हणालो की 2 षटकांमध्ये ज्या धावा झालेल्या आहेत त्या जर आता दिसू द्यायच्या नसतील तर पुढच्या 2 ओव्हर्समध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल बॉलिंग करायची आहे. 60-65 बनल्या तर तकदीर, राज, तेजस, आशिष चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, चांगली मॅच पाहायला मिळेल. पण 70 प्लस झाल्या तर मात्र या मॅचमध्ये बाल 20 संघ पूर्णपणे असेल. दुसऱ्या डावामध्ये देखील सध्या तरी पहिल्या डावामध्ये चांगला दबाव टाकलाय शिरडूनवर. लेन बॉल, लवकर बॅट फिरली, बॉल लेट आला, विकेट किपरच्या हातामध्ये थेट गेला आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या
54 वरती 4 गडी बाद. या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला, ते महत्वाचं राहिलं. 2 विकेटी ते महत्वाचे राहिले, कारण एका बाजूला अटॅक होत होता. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर तन्मयवरती अटॅक केला होता सुचित राणेनं. तो अटॅक कुठेतरी थांबवला गेला गोलंदाज मयुरेशनं आणि 2 महत्वाचे विकेट त्याला त्या ओव्हरमध्ये मिळाले. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन. टीम कॉन्फरन्स मीटिंग जास्त वेळ तुम्हाला घ्यायची नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 12 खेळाडू खरं तर पाणी घेऊन गेलाय. जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पित, तोपर्यंत जाऊया आपण डीजे विजय पाटीलकडे आणि ऐकूयात सुंदर संगीत. मास्टर, सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती ह्या 4 सुंदर ट्रॉफ्याज पाहायला मिळतात. प्रताप पाटील यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदरची प्रतिमा आहे, तीही तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्याच बाजूला प्रितेश राणे, जे क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. बाल संघाची कुठेही मॅच असली तर ते आवर्जून त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जरूर त्यांचंही सहर्ष स्वागत. या सर्वांची मेहनत आहे प्रताप पाटील आणि त्याचबरोबर सध्या हे संपूर्ण क्रीडा रसिक ज्यांना आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली या मॅचचा ते आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये. इट्स ओव्हर टू यू बाकीची मात्रे होऊया त्या मॅचच्या दिशेने. 54-4 शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकऱ्याने आता खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. तकदीर आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये, जिथे 54 धावा त्या कंट्रोल कशा करायच्या याच्या मागचं उत्तर आता इथनं शोधावं लागेल तकदीरला. 54 वरती 4 गडी बाद. समोर प्रमोद सोरखादे. पहिलाच बॉल फुल टॉस दिशा देण्याचं काम. फिल्डर दूरवरती आहे, बेनिफिट मिळेल. जजमेंट तुम्हाला पाहायला मिळालं प्रमोद सोरखादेचं. फक्त दिशा देत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बागेशजी, आपण एखाद्या गायकाला पाहतो की स्वर ताल हा फार इम्पॉर्टंट असतो, पण सोरखादे सध्या स्वरात बॅटिंग करत आहेत. जसा बॉल तसा खेळ. मिड विकेट हवाई यात्रेसाठी लांब पल्ल्याचा भव्य षटकार. विपरीत आहे सध्या. डीजे मास्टरची कंडिशन ही विपरीत पाहिली, कारण याच्या अगोदर तिसाईचं गाणे, त्याच्यानंतर बाबा लगीन. क्या बात आहे. लयमध्ये आला. संध्याकाळ चालू आहे आणि संध्याकाळी या वातावरणामध्ये असे संगीत तुम्ही नेहमी बघत असता. मोस्टली असे संगीत तुम्ही कारण नाईट रजनीमध्ये ऐकले असेल, कव्वाल्या असतील, असे डीजेचे संगीत. पण तो डीजे पाटीलच्या माध्यमातून हे संगीत काय षटकार होता, कारण बॉल जसा समोर होता त्या मिनिटमध्ये खेळत असताना लयमध्ये आलाय आता प्रमोद सोरखादे. आता मागे खेळायचा होता, जरूर थोडासा जास्त शफल झाला. फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जो अनुमान लावणं टप्प्याचा थोडासा चुकीचा ठरला प्रमोद सोरखादेचा आणि षटकारानंतर शांत तकदीरने ठेवलं गेलंय प्रमोदला. षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 64 वरती जाऊन पोहोचली. मित्र म्हणून एक मोठं टार्गेट आहे अजूनही येणं. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ अजून येणं बाकी आहे. लोवर फुल टॉस ऑन साईडला, जास्त बॅटच्या संपर्कात नाही. मिड विकेटला चालला बॉल, सिंगल झाली होती. सेकंडचा कॉल, स्ट्रायकर एंडवरती फेकी. प्रमोद सोरखादे जरूर डेंजर एंडला पलत होता, परंतु जिथे जी क्रीज संपते तिथेच हा बॉल पडण्यात आला आणि त्या बॉलवरती मिळतात धावा 2. सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 67 धावा. 2 बॉल्सचा खेळ अजूनही बाकी आहे. सोरखादे एक मॅक्सिमम हिटच्या प्रयत्नामध्ये असेल इथे. 70ला टच करतील का पाहूयात. इम्पॉर्टंट आहे मॅच. रोखायचं आहे सध्या शिरोडोन बीला. जरूर मागच्या मॅचमध्ये चेस केल्यात. एजा यावेळेला कव्हरचा फिल्डरचा वरतून चालला बॉल मागे. स्वीपर कव्हर. बॉल वळलाय, फिल्डर वळतोय, पोहोचलाय बॉलवरती. फिल्डर थ्रो येईल. थर्डचा कॉल. 3 धावा सहजरित्या. 67 धावा. 1 बॉल आणि बाकी. मोठा आता टार्गेट सेट होत चाललंय. मागच्या मॅचमध्ये पराक्रम विजय प्रस्थापित केला, परंतु भाल संघाला हे विसरून चालणार नाही की शिरडून संघाने मागच्या मॅचमध्ये सुंदररित्या तो सामना जिंकला, जो त्यांनी सामना चेस केलाय. सो त्या मॅचमध्ये
66 धावसंख्या असताना त्याने त्या चेस डाऊन केलाय. म्हणजेच एका संघासमोर खेळत असताना त्यांनी तो कारनामा केलाय, तर बाल संघासमोर सुद्धा तो कारनामा करण्याचा ते प्रयत्न जरूर करतील. 69 4 विकेट गमावला गेला. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. या एका बॉलमध्ये समजेल की या मॅचमध्ये टार्गेट शिरडून संघासमोर कितीच राहील. सध्या तरी शिरडून संघ मैदानाच्या आतमध्ये दबावामध्ये आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकिंगला प्रदीप. लोवर फुल टॉस बॉल फ्लाईट दिली होती, पण लोवर फुल टॉस एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न पोचू शकत नाही प्रदीपला, ही माहिती होतं. आणि शेवटच्या बॉलवरती एकही धाव नाहीये. लक्ष या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्यात 69 आणि 70 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल संघ शिरडून बीला. देख राजा सत्तर धावांना चेस करायचं शिडो. 69 झालेलं 70चं टार्गेट आहे. आदरणीय रोशनजी सोरकाते आणि भूषणजी मात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. हा भगवा सध्या आपला अभिमान जो तुम्हाला फडकत असताना पाहायला मिळत आहे. अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ओनर सन्माननीय डॉक्टर स्वप्नीलजी पाटील मलंगडचे आहेत आपले. दादांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगरी समाज आता कुठेही कमी नाही भागेश, कारण गारिवली गावामध्ये जवळपास 21 ते 22 डॉक्टर आहेत आणि गारिवली गावाला डॉक्टरांचं गाव म्हटलं जातं. तुम्ही एंट्रन्सला गारिवली गावाचं गेले तर समोरच तुम्हाला एक मोठा बोर्ड पाहायला मिळतो, तिथे प्रत्येक डॉक्टरचं नाव आहे. तो आदर्श घेतला पाहिजे प्रत्येक गावाने. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि मलंगड हा जो विभाग बघितला ना, म्हणजे स्पेशली वाडीमध्ये खरं तर जास्तीत जास्त डॉक्टर आणि ॲडव्होकेट आहेत. म्हणजे वेल एज्युकेटेड तो गाव आहे आणि अनेक सारे असे उद्योग त्यांच्या गावातून पुढे येतात की ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण आगरी समाज पडायला पाहिजे असं संदेश तो गाव देत असतो. त्याच्यामुळे अर्चना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे प्रोप्रायटर सध्या तरी स्वप्नील पाटील यांचे या ठिकाणी आगमन. धनेश मात्रे त्यांच्या समोर होते, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नाही जरूर, कारण आपल्या सभोवताली जे सराउंडिंग सुरू असतं त्या पद्धतीने आपण बनतो. जर आपल्या बाजूला डॉक्टर्स असतील तर येणारी पुढची पिढी देखील त्या पद्धतीने पुढे वाटचाल करेल, ते देखील तिकडे वळतील. आजूबाजूला वकील्स असतील, इंजिनियर्स असतील तर तशा पद्धतीने पुढचे देखील शिकतील. पण आजूबाजूला तसं नसेल तर वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे बरेच जण गाव सोडून शहराकडे वाटचाल करतात, जेणेकरून बाजूला असलेले नेबर्स त्यांच्यामुळे आपल्या मुलांवरती एक वेगळे संस्कार व्हावे आणि त्यांनी उच्च शिक्षित व्हावं. गावामध्ये राहून या गोष्टी करता येतात, मात्र ती क्षमता त्यांच्या पालकांकडे देखील असायला हवी आणि पालकांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांचं संगोपन करायला हवं. 70 धावांचं चेस या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. ते अर्थातच स्वर्गीय रतन स्मृती स्कायरा 11 आकाशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या शिरडोन बी या संघासमोर भारतीय जनता पार्टी इलेक्शन सिम्बॉल असणारे हे झेंडे सध्या तरी आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय. कमळ पुन्हा एकदा फुलला. या अंपायर मागच्या मॅचमध्ये 66 चेस केलेले आहेत, त्यामुळे विसरता कामा नये. भाल बी संघाला देखील आज तो तकदीर 38 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याने मागच्या मॅचमध्ये आपल्या समोर पेश केली होती. जर या मॅचमध्ये तो टिकला, राज पाटीलची साथ त्याला जर असली, तेजस मात्रे शेवटला फिनिश करायला आला तर कदाचित भाल बी संघावरती देखील ते मात करतील. कुठे जाऊ नका मंडळी. परवाचा पहिला दिवस, शेवटचा सामना, शेवटचा डाव. विराट 11 भाल बी विरुद्ध स्कायरा 11. स्वर्गीय रतन स्मृती शिरडोन बी या दोन संघांदरम्यानचे घमासान फर्स्ट क्वार्टर फायनल. इथून जो जिंकेल, जो फर्स्ट सेमीफायनल मध्ये खेळणार आहे आणि इथून जिंकणारा संघ उद्या ठीक तुम्हाला 4 वाजता रिपोर्ट करायचं आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना. डावाला सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल
पूल केला, मिड ऑन आत आहे, त्याच्या वरतून बॉल काढलाय. लॉंगनला चाललेला पण तो अडवला जाईल कारण थोडासा आउटफील्डमध्ये स्लो झालाय बॉल. आणि पाहता पाहता 2 धावा, 2 खातं उघडतंय तकदीरचं शिरडोन बीच संघाचं. विनोद विकेट टेकर बॉलर आहे, कारण अनेक वर्ष त्याने भालगावच्या क्रिकेटच्या करिअरचं विचार केलं आणि त्या विचाराने ॲज अ बॉलर म्हणून आतापर्यंत भालगावाला चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. मला आताही आठवतं की जेव्हा मलंगडामध्ये फर्स्ट सेमीफायनलची रतनबुवा पाटील स्मृती चषकाची ट्रॉफी आली तेव्हा त्या ट्रॉफी मागचं एकमेव कारण विनोद मडवी होता. नेहमी विकेट टेकर तो बॉलर राहिला आणि त्याच्याच वरती पहिली डबल धाव मिळाली आहे. एवढ्याला ऑनसाईडला चाललाय बॉल, टप्पा पडलाय, वैभव मात्रेचा जज करण्याचा प्रयत्न पण तो जजमेंट चुकलं आणि बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. पहिला 4. मी सकाळी देखील म्हणालो की म्युझिक थेरपी हे गाणं आपण फार पूर्वीपासून ऐकत आलं. मला आठवते मी शाळेमध्ये असताना देखील गॅदरिंगला बऱ्याच वेळेला वाजायचं गाणं आणि या गाण्याचे बोल आपल्याला कोणालाच माहीत नसतील जे मराठी भाषिक आहेत. पण आपण काय ऐकतो ज्यामध्ये संगीत येते, जरूर शब्द आपल्याला माहीत नाही पण संगीत जर आपल्याला ते आवडलं तर ते आपण ऐकतो. लास्ट इयर मी मगाशी देखील म्हणालो इंस्टाग्रामवरती श्रीलंकेचं एक गाणं फार ट्रेंडिंग होतं आणि अशी बरीचशी गाणी जी विदेशातील देखील आहेत किंवा परराज्यातील देखील आहेत, जी मराठी भाषेतील नाही आहेत, हिंदी देखील नाही आहेत, आपल्याला समजत देखील नाही पण आपण ऐकतो. त्यामागचं एकमेव कारण पहिला चौकार आला, पहिला बाउन्सवरती तकदीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शिरडोन बीला तो धीर देणार आहे. ओहो, यावेळेला सिली पॉइंट टिपलाय बॉल आणि फलंदाज निघालाय. परतीचा प्रवास आला. मी खरं तर आभार व्यक्त करेन आणि कौतुक करेन तकदीरचं. खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असायला हवी आणि ज्या दिशेने तो निघाला, एकदा जोरदार टाळ्या तकदीरसाठी देखील. पहिला झटका शिरडोन बीला. फलंदाज बाद आहे. अंपायरची वाटी पाहिली नाही डिसिजनची आणि स्वतःहून तकदीर निघाला गेला. या म्हणतात खेळाडू वृत्ती. पहिल्या मॅचमध्ये अशीच खेळाडू वृत्ती एका खेळाडूकडनं तुम्ही पाहिली होती आणि आता तीच खेळाडू वृत्ती तकदीर या ठिकाणी दाखवतोय. बागेश, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेलो तर सर सचिन रमेश तेंडुलकर यांचे बरेचसे रेकॉर्ड्स तोडले देखील जातील रे. पण सचिन सरांनी जी काही प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत, कारण सचिन सर कधी या गोष्टींच्या बऱ्याच वेळेला त्यांना अंपायर्सने देखील खोटं आऊट दिलेलं आहे तरी देखील विदाऊट आर्ग्युमेंट ते मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आणि त्यामुळे सचिन सर आणि गॉड ऑफ क्रिकेट, त्यामुळे कदाचित ही पदवी आणि आजही भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर देखील क्रिकेटचा देव कोण असेल तर तो फक्त भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. 1989ला पहिला बॅट बाउन्सर वकार युनिसचा त्याने झेलला. तेव्हापासून त्यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली. 100 शतकं खरं तर ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिली आणि त्यालाच आपण ठरवलं ते म्हणजेच विश्वरत्न सचिन रमेश तेंडुलकर. 7 धावा आहेत, 70 बनवायच्यात. तकदीरची विकेट पडल्या. आशिष मैदानाच्या आतमध्ये, पॉवर प्ले मधले 2 बॉल बाकी. स्विच हिटचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट थर्ड, नॉन सेकंडला थ्रो. आशिष धावलाय, धावेला आता पॅव्हलियनच्या दिशेने. दुसरा हादरा. जे आपण खरं तर करण चर्चा करत होतो, जरूर ॲक्शन रिप्ले नंतर आपण ती चर्चा करू. फुल टॉस बॉल होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न गिरीश शिकनकर इन ॲक्शनमध्ये. अनेक वेळा तुम्ही जरूर त्याला सर्कलच्या आतमध्ये बघितलाय, त्याने चांगली फिल्डिंग केली आणि तिथे त्याला विकेट मिळाली. ह्या अशा काहीशा संगीतांमध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपण अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतो. या बॉल नंतर ती चर्चा आपण करू. शेवटचा बॉल तोही स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला विनायक चिकनकर याच्या हातामध्ये. पहिलं यशस्वी षटक ज्याच्यामध्ये 2 विकेट प्राप्त केले विनोद मडवीने आणि 7 वरती 2 गडी बाद. आपण चर्चा करत होतो कारण सध्या तरी आपली पुढं हे गाणं तुम्ही उल्लेख केला की तू लहानपणी असताना ते गाणं ऐकलं होतं. त्याच्यामधले बोल आपण काय आहेत ते खरं तर आपल्याला कधी उलगडत नाही. पण तू सध्याच्या ज्या मॉडर्न डे युगामध्ये आपण आता एक गाणं ऐकलं की तांबडी चांबडी. ते गाणं खरं तर कर्नाटकला आपल्या मराठी मुलाने तो रॅप काढला. तो एक असं मनोरंजन म्हणून त्यांनी यूट्यूबला टाकला होता, परंतु त्या गाण्याला एवढा प्रतिसाद लोकांनी दिला
त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याची व्हिडिओ आली आणि आता तो गाणं मिलियनवरती व्ह्यू चालल्यात त्याचे. यस, क्रॅटेक्सने ते गाण्याला प्रमोट केलेलं, क्रॅटेक्सने मिक्स केलं ते गाणं. आणि क्रॅटेक्स एक क्लबचा डिस्क जॉकी आहे. तो डोंबिवलीला दिवाळी पार्टीच्या निमित्ताने देखील आला होता आणि संपूर्ण डोंबिवलीकरांचं त्यांनी मनोरंजन केलं. त्यामुळे क्रॅटेक्सचं एकच म्हणणं आहे की जरी मी क्लबमध्ये वाजवत असलो तरी क्लबमध्ये मराठीच वाजलं पाहिजे. 7 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. ओहो, राऊंड ऑफ ॲक्शन आलाय. पहिला फुल टॉस लॉंग ऑनला, फील्ड त्या ठिकाणी थोडासा थांबला. डबलचा कॉल आहे, 2 धावा मिळतील सहजरित्या. बॅटिंग रिम, अंपायर्स कॉल. टीव्ही अंपायरकडे आपण जाऊयात. हा कुठे अटेम्प्ट केलेला आहे. राऊंड ऑफ ॲक्शन आहे पहा. बॉल अटेम्प्ट कुठे केलेला आहे फलंदाज तेजसने, हे थर्ड अंपायर सध्या पाहतील आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे. समोरच्या अँगलने आपल्याला पाहायला मिळतोय तेजस अटेम्प्ट करत असताना बॉल. सो इट इज नो बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. हा नो बॉल आहे, त्यामुळे फ्री हिट ऑन असेल. पहिला बीमर आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. सो आता तिसऱ्या पंचांना जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ही हृदयनाथ रसाळ सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जातील. ही वेळ आहे जो दबाव पडला पहिल्या ओव्हरमध्ये, तो दबाव कुठेतरी बाहेर काढण्याचा. कारण ही वेळ आता चालून आली आहे आणि त्या वेळेनुसार आता संघ शिडूलला पुढे जावं लागेल. मी म्हणेन तेजसने 2 बीमर टाकले, त्यामुळे तो पहिल्या डावामध्ये बाद झाला होता आणि या त्याच तेजसला आता चान्स मिळाले, ती त्याला ग्रॅप करावे लागेल. फ्री हिट बॉल आहे. इथून चार्जअप होऊन बॅटिंग केली तर 70 धावा दूर नसतील. ऑन साइडला ड्राइव्ह केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, वेगाने बॉल वरती, शेवटच्या क्षणाला गुड फिल्डिंग. प्रदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल निसटलाय पा. दिवसा ढवळ्या 11 खेळाडूंच्या समोर दुसऱ्या धावेची चोरी. 12 धावा. प्रदीपने फिल्डिंग चांगली केली. देवेशच्या हातामध्ये जेव्हा बॉल आला तेव्हा त्यांनी पाहायला हवं होतं की 2 धावसंख्येचा अटेम्प्ट केलाय, परंतु त्याचं लक्ष नव्हतं. त्यामुळे या 2 धावा पूर्ण झाला. टीमची धावसंख्या 12. मोठं लक्ष या मॅचमध्ये 70 धावसंख्येचा. आणि या ओव्हरमध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा आला नाही ना तर दबावामध्ये राहील शिरडून संघ. ऍक्शन रिप्ले मध्ये तुला पुन्हा एकदा पाहायला मिळालं की नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजाला असं वाटलं की ग्रीड सोडले. तसा बॉल आला, त्याने पुन्हा एकदा तो ढकलून दिला स्टंप वरती. पण संधी होती स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो केला असता तर निश्चितपणे फलंदाज बाद होऊ शकत होता. 12 धावा आहेत अजून या मॅच मध्ये पाहिजेत त्या 58. ऑफ समचा बाहेर गुडघा टेकून वाइड ऑफ लॉंग ऑफला स्किलिंग शॉट टेकिंग ॲप चौकार. इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करत असताना ऑफ स्टंपवरती बॉल टाकला. परवा केली नाही की वाईट बॉल जाईल की नाही जाणार, फक्त बॅटचा फ्लो वाढवला गेला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा फेसने हा चौकार आलाय. विकेटची पर्वा न करता तुम्हाला आमंत्रण अटॅक करायचा. मिड ऑफ आत, बॉल लॉंग ऑफ बाहेर, चौकार. चांगलं रंगेल कारण जे ॲडव्हान्टेज नो बॉलचं मिळालं होतं ते ॲडव्हान्टेज आता ॲक्सेप्ट केलं तेजस मात्रे. ज्याला पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये नो बॉल टाकताना तुम्ही बघितला त्याच्यावरती तो दबाव होता पहिल्या इनिंगचा. आता दुसऱ्या इनिंगमध्ये त्या दबावातून संघाला बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याने अटॅक सुरू केला. लागोपाठचा दुसरा चौकार आणि 20 धावा. अजूनही 50ची गरज या मॅचमध्ये. 15 बॉल 50चा सामना आहे. तेजस सध्या धावसंख्येला तेजस्वी करतोय. पूल खेळलाय, हाफ आर्म पूल. वाईडिश लॉंग ऑन द फिल्डर आहेत, बॉल वरती वेगाने आलेत. विनोद चांगला थ्रो, रनआउटची संधी, बॉल निसटलाय. चुका वारंवार करतोय बाल बी संघ क्षेत्ररक्षणामधून आणि धावा सध्या देत असताना आपण पाहतोय शिरडून बीला. अशाच पद्धतीने तळ साचत गेलं तरी मोठं होईल आणि 70 देखील बनतील. वेळ लागणार नाही या गोष्टीला. 2 मिस्टेक झाल्यात आणि एखादी नदी जेव्हा विस्तारते तेव्हा ती छोट्या छोट्या ओळ घेऊनच विस्तारत असते. आता धावसंख्य विस्तारण्याचं काम करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये तेजस. देवेशचा हा बॉल कदाचित दुसरा नो बॉल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे तेजस मात्रेला जसं बाद केलं होतं तसं आता देवेश होईल बाद. त्या बॉलवरती येतोय चौकार.
कडे पर्याय होता. दुसऱ्या ओव्हरसाठी तोही येऊ शकला असता, परंतु त्याला षटक दिलं नाही. त्याऐवजी देवेशला यूज केलं. 2 बीमर बॉल आणि आता बॉलर करावा लागेल चेंज. आपण म्हणतो ना की बारी बारी सबकी बारी. बऱ्याच वेळेला फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये खेळीला उत्तर देत असतात दुसऱ्या इनिंगचे, पण इथे गोलंदाजांमधलं वेगळेच कॉम्पिटिशन आहे. तेजसने 2 बीमर टाकलेत आणि आता हा गोलंदाज देवेश देखील 2 बीमर टाकतोय. मॅच मध्ये ट्विस्ट. सामना संपलेला नाही मंडळी. आमदार चषक 2025 हे पहिलं पर्व, दिवस पहिला आणि सामना आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा आहे. 27वा फ्री टॉन, दुसऱ्या षटकातील 5वा बॉल आणि आता अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून आलाय गणेश म्हात्रे. राऊंड द विकेटने हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. परफेक्टली हेलिकॉप्टर जो खोलात टाकला होता चेंडू गणेश म्हात्रे याने. हा पहा ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेटने आले समोर. जरूर हेलिकॉप्टर उडवला गेला. भेदत असताना प्रमोद सोरका दिला, जिथने चौकार मिळाला आणि चौकाराने धावसंख्या 31. आता टार्गेट सोपं वाटू लागलंय. ऑन पेपर पहिल्या ओव्हरमध्ये हे टार्गेट थोडंसं कठीण वाटलं होतं, परंतु ऑन ग्राउंड ते कशा पद्धतीने आता वरचढ चढत चाललंय ते समोरासमोर तुम्ही बघत आहात शिरडूनच्या बॅट्समनच्या माध्यमातून. 13 मध्ये 39 ची गरज. हा निर्णायक बॉल असेल. गणेश म्हात्रेने हा बॉल डॉट काढला तर पुन्हा एकदा दबाव वाढेल. शेवटचा बॉल लेग स्टंप वरती होता. हलक्या पद्धतीने जरूर खेळण्याचा प्रयत्न. हे झालं काय? मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ होता. द्विधा मनस्थिती, थोडासा माइंड डायव्हर्शन झाला. पुढे आला खेळण्यासाठी, परंतु पुढेही गेला धाव बनवण्याच्या अनुमानाने. आणि इथनं महत्वाचा फलंदाज बाद. तेजस गॉन. एक्झॅक्ट काय घडलं पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला सांगतोय. राऊंड द विकेटने आले गणेश. डेंजर झोन मध्ये आले. पा सोरकाते जे आपले अंपायर्स आहेत त्यांचा आय व्ह्यू त्यांनी ब्लॉक केला, त्यामुळे लेग बिफोर विकेट जरी असती तरी ती त्यांनी दिली नसती आणि तेच सांगत होते ते. पण तेजस मात्रने स्वतःची विकेट दिली दुसऱ्या बाजूने. क्रीज सोडली, मैदान त्याला सोडावं लागलं. 31 ला 3 धक्के. 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, सेकंड ओव्हर मध्ये आलेल्या आहेत 24 धावा. अप अँड डाऊन्स सेकंड इनिंग मध्ये देखील आपण पाहतोय. मात्र सामना अजूनही संपलेला नाही. 12 बॉल आणि 39 धावांची गरज असताना राज पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. राज असा एक फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून आपण अनऑर्थोडॉक्स पटके वारंवार पाहत आलेलो आहोत आपल्या कारकिर्दीची. आणि या हंगामाच्या सुरुवातीलाच पहिली बाईक मिळवणारा हा छोटा राज सध्या स्ट्रायकिंग एंडला. मोठी इनिंग आली तर विजयाचं स्वप्न जरूर तो दाखवेल स्कायरा 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरडोन बीला या मॅच मध्ये. परंतु त्याच्या समोर प्रमोद सोरखादेचं चॅलेंज आहे, जो लेफ्टम बॉलला वळवण्याची क्षमता ठेवतो. पेस व्हेरिएशन त्याच्याकडे आणि राजकडे अटॅक आहे, म्हणजे स्पेस व्हेरिएशनने त्याला अटॅक करावा लागेल. सो आता दोन्ही बाजूने बॅटल तेवढंच चांगलं रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. बॉल आणि त्यांच्या विरोधात शिरडोन बी. प्रमोद सोरखादे. राजसाठी हा बॉल. चर्चा चालू होती की पेस व्हेरिएशन करणं या गोलंदाजाचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि विशेषतः त्याचा बॉलिंगचा अटॅक जर तुम्ही पाहिला ना तर कधी जास्त गती नसते, स्लो बॉल तो टाकत असतो. एक अनेक बाजू मी तुला सांगेन की डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर ठेवला, स्विच हिटला त्याला ब्लॉक करून ठेवलेलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. या 2 झोन मध्ये त्याचे जास्तीत जास्त फटके येतात. बिहाइंड द विकेट समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड, फुल टॉस, लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. मध्ये एक्झिक्यूट करत असताना जो उजवा गुडगा आहे तो जमिनी समांतर ठेवला गेला, वेग ट्रान्सफर केला गेला आणि ताकदीचा वापर करत असताना लॉंग ऑनच्या बाहेर पहिला वार प्रमोद सोरकादेच्या अगेन्स्ट हा षटकार आला आणि 10 मध्ये आता बनवायचे 33. राजसाठी पुन्हा एकदा फुल टॉस. ऑन साइडला क्रॉस बॅटेड. वैभव म्हात्रे कव्हर करतात बॉलला. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकिंग वरती फेकी आले. राज धोक्यामध्ये, परंतु कनेक्शन झालं नाही. कारण ही तिसरी मिस्टेक आहे बाल संघाच्या माध्यमातून. याच्या अगोदरी 2 मिस्टेक झाल्या, आता तिसरी मिस्टेक. विनायक चिकनकरच्या हातामध्ये बॉल आला होता परंतु तो निसटला आणि राजची विकेट वाचली आहे. 39 धावा धावफलकावरती बनतायत. 31 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे.
3 बॉल या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे, ज्यावरती सोरखादे काय करतोय आणि समोर असलेला राज काय करतोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओहो, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हता, अगेन्स्ट द स्पिन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे फसलाय. सो आता 8 बॉल आणि 31 धावा, मिनिमम एक मोठा फटका या 2 बॉल वरती आला तर लास्ट ओव्हरमध्ये ही मॅच जाईल. शिरडोनच्या बाजूने आपण विचार केला तर दोन्ही डॉट आले, विकेट आल्या, तर ऑलरेडी कमबॅक केलेलं आहे सोरखादेने या ओव्हरमध्ये. ते स्ट्रॉंगली कमबॅक करतील आणि स्ट्रॉंगली या मॅचवरची पकड बनवेल विराट 11 बालबी. नेक्स्ट बॉल समोर राज. टप्पा पडला, फॉलो करत होता बॅट्समन, परंतु सोडून दिला. लेफ्ट केलं गेलं चेंडूला. आधी फॉलो केलं गेलं, जी रेषा होती बॉलची तिच्या खाली येण्याचा प्रयत्न, पण तो ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. 8 मध्ये बनवायचे 30. ऑफस्टंपचा फार बाहेर होता. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आत आहे, कदाचित अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. पहा इथे आता बॉल फिरलाय, स्विच हिटचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील फसलाय. मागचा बॉल वरती अटेम्प्ट करायला पाहिजे होतं का हा प्रश्न आता राजला देखील पडला असेल, पण जर त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्व आहे समालोचकांसाठी, मैदानाच्या आतमध्ये नाही. आता रिकव्हरी करण्याची वेळ निघून गेली. 7 मध्ये 29 बनवायचे आहेत. एक डॉट बॉल फेकायचा प्रमोद सोरखादेला, जिथे बाल संघ वरचढ ठरेल टीम शिरडूनवरती, आणि शिरडून टीमच्या माध्यमातून एखादा मोठा फटका आला तेवढी क्षमता आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ज्याने अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाही, पहिला बॉल फेस करत असताना मोठा फटका आला तर कदाचित या मॅचला तो पुढे नेऊ शकतो. शेवटचा बॉल प्रमोद तयार. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा उडवलं हवेमध्ये. चर्चा चालू होती, प्रदीप मात्रे जज करतात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, सिक्सर. आणि जी चर्चा करत होतो की शेवटच्या बॉलवरती सिक्सर आला तर थोडासा पुढे जाऊ शकतो संघ शिरडून. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. राऊंड द विकेटने लेफ्ट आर्म बॉलर खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला प्रथमेशने, आणि प्रदीप म्हात्रेच्या हाताच्या वरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 6 मध्ये बनवायच्या 23. तुफानी इनिंगच पाहिजे. थम्सअप पाहिजे असेल तर मागून घ्या पॅव्हलियन मधून. टेस्ट थंड या मॅचला खरं तर आता वडवली ना, तर कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये आपण वडवली संघ जो आहे त्या वडवली संघाला चेंज द गेम आपण म्हणत असतो, परंतु आजच्या दिवसामध्ये हा सामना जिंकला तर आपण चेंज द गेम शिरडून संघ जरूर म्हणू शकतो. पिसवली आणि द्वारली सकाळी 9 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करा. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला यायचं आहे. दुसरी मॅच कोळवली आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा, पिंपळास त्यांच्या विरोधात कोपर, आणि आशेळे त्यांच्या विरोधात पागड्याचा पाडा. 6 मध्ये बनवायच्या धाबा 23. हे समीकरण कंपल्सरी चेस करावं लागेल, आणि आलाय हर्षद मडवी ओव्हर नंबर 4 मध्ये. थांबा थांबा, ती आई आणि तिची मुलं त्यांना अगोदर बाहेर जाऊ द्या. ते मॅच बघायला आलेत, त्यांना माहिती आहे मॅच इंटरेस्टिंग आहे. 6 बॉल 23 पाहिजेत. नाही, कारण या नैसर्गिक धनसंपत्या सध्या तरी टिकून ठेवणं गरजेचं, कारण आधी अशी जनावरं नाही यावी म्हणून माणसं दारापुढे माणसं उभी करायची, परंतु आता माणसं नाही यावी त्याच्यासाठी कुत्रे उभे करतात. परंतु ही धनसंपत्ती टिकून ठेवणं ही गरजेची, म्हणून बैलगाडा शर्यताचा क्रेज आहे या कर्तव्य विभागामध्ये. आणि कोण विसरून चालेल, 6300 हारण्या बैल याच गावाला बिलॉंग करतो जो बबल्या दादांचा. 6 मध्ये बनवायच्या 23. हर्षद मडवी पहिलाच बॉल स्विंग अनामिस पुढे आला, विकेट मिळतीये, आणि सामना आता अडचणीमध्ये. इथनं बाद होईल फलंदाज प्रथमेश.
वेगळी, हा सामना वेगळा. इथनं लागोपाठचे 2 विकेट घेत असताना दबावमध्ये संघ शिरडोन. पेटीएम पर 50 पैसा सर्वांनाच महत्त्वाचा असतो. पैसा कमवा, परंतु क्रिकेटमध्ये कमवा, कबड्डीमध्ये कमवा, खो खोमध्ये कमवा, तुम्ही ड्रीम 11 लावा, परंतु एका गोष्टीमध्ये पैसा कमवण्यासाठी जाऊ नका, जंगली रमीमध्ये. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो भागेश की पैसा हे सर्व काही नाही, पण हे जे वाक्य त्याच्या खिशात भरपूर पैसा आहे, त्याचा बँक बॅलन्स भरपूर आहे, तो जर म्हणाला तर ते राईट आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आला आणखी एक डॉट बॉल आणि जवळपास आता फलंदाजांची बॉडी लँग्वेज सांगते की हा सामना आम्ही गमावलेला आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बाल संघाला क्वालिफाय झाली तर, आणि सध्या तरी 5,000 रुपये खिशामध्ये टाकलेच असेच आपण समजू. भास्करजी चिकनकर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. जितेश चिकनकर अर्थातच कालू सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. एका बाजूला भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आहेत. रामचंद्र म्हात्रे शौर्य मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर तेही या मॅचचा आनंद घेतात. कैलाश म्हात्रे क्रिकेटचे निसीम साहते आणि योगेश सोरकाते सुद्धा आल्यात. यावेळेला बॉल चाललाय, मागे फिल्डर ठेवला होता देवेश, ज्याच्याकडनं चुकी झाली आणि आता ही चुकी होत असताना या आधी चुक्या खरंतर घडणं अपेक्षित नव्हत्या, शेवटला चुक्या घडत असताना चौकार आलाय. बॉल गेलाय पण त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. त्याचं कारण बॉल जाऊ द्या यार, विजय आमचा. ॲट द एंड काय पाहिजे आम्हाला तर या मॅचमधला विजय आणि सेमीफायनलचं तिकीट. 2 बॉल आणि 19 या मॅचचं समीकरण. मागे व्यासपीठावरती बसलेत नियाल म्हात्रे, तेही सध्या तरी क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत नो डाऊट जीवन म्हात्रे. कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, बॉल चाललाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. जीवन म्हात्रे यांच्याबद्दल म्हणण्यासारखं भरपूर काही आहे, कारण या मलंगड विभागामध्ये एकमेव असा पर्सन असेल जो गाडीवरती ट्रॅव्हल करतो, 2 व्हीलरवरती. त्याने भाल ते केदारनाथ ही ट्रॅव्हलिंग केली आहे. आता नुकतीच गतवर्षी भाल ते नेपाळ ही त्यांनी ट्रॅव्हलिंग केली आहे आणि एक दिवस असं येईल की 3 महिने ऑल इंडिया टूर ते करणार आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि यावेळेला बॉल चांगला होता, पंचांचा फिंगर अप. अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचा क्वालिफाय संघ गावदेवी विराट 11 बाल संघ परास्त करत असताना शिरढोणला. यस, अभिनंदन विराट 11 बाल बी. उद्या ठीक तुम्हाला 4 वाजता या स्पर्धेमध्ये यायचे सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी. याची नोंद घ्या. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि आमचे चार्जर सुजल यांनाही तुम्ही बघितलं स्क्रीनवरती. टेक्निकल एक्सपर्ट आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. उद्या ठीक पहिल्या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, यजमान खेळणार आहेत पहिल्या मॅचमध्ये, ते म्हणजेच द्वारली आणि द्वारलीच्या विरुद्ध संघ खेळणार आहेत.